नमस्कार मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला प्रीमियर प्रोमध्ये ब्लेंडिंग मोड हे ऑप्शन समजवायचा प्रयत्न करणार आहे। ब्लेंडिंग मोड म्हटलं तर काय की जेव्हा दोन व्हिडिओ आपण मिक्स करायचा प्रयत्न करतो आणि त्यामधून काहीतरी इफेक्ट जनरेट करायला मागतो, त्या टायमाला आपण ब्लेंडिंग मोड हे ऑप्शन उपयोगात आणतो। चला आपण प्रॅक्टिकली बघूया। बघा, ऑलरेडी मी प्रीमियर प्रो प्रोग्राम ओपन करून ठेवलेला आहे आणि एक व्हिडिओ आहे इथे मी प्लेस केलेला आहे। आता जर मला ब्लेंडिंग मोड वापरायचा असेल तर मला काय करायला लागेल, अजून एक व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओ क्लिपच्या वरती मी इथे ठेवतो। ठीक आहे, आता हे दोन व्हिडिओ आले, खालचा व्हिडिओ दिसत नाही कारण ह्या वरच्या सायकलिंगच्या व्हिडिओनी त्याला ओव्हरलॅप केलेलं आहे, झाकलेलं आहे, त्यामुळे खालचं काहीच दिसत नाही। आता मी काय करतो, वरची जी ही सायकलिंगची व्हिडिओ क्लिप आहे त्याला सिलेक्ट करतो, इफेक्ट कंट्रोल पॅनलमध्ये जातो आणि त्यामध्ये ऑपॅसिटीमध्ये जातो। ऑपॅसिटीमध्ये गेल्यानंतर इथे बघा तुम्हाला ब्लेंडिंग मोड भेटलं। ठीक आहे, आणि ब्लेंडिंग मोडचे ऑप्शन्स तुमचे इथे आहेत। तुम्हाला काय करायचं आहे, इथे वेगवेगळे ऑप्शन निवडून बघायचे आहेत। आता समजा मी मल्टिप्लाय घेतो, इथे खूप सारे आहेत, मी त्यामधला मल्टिप्लाय घेतो। हा बघा इफेक्ट कसा आला, इकडे मी प्ले करून दाखवतो तुम्हाला। आता मल्टिप्लायनी हा इफेक्ट आला। परत मी इथे जातो आणि मी समजा ओव्हरले घेतो, ओव्हरलेनी बघा कसा इफेक्ट आला। तर अशा ब्लेंडिंग मोड काय करतात की वेगवेगळे इफेक्ट्स आपल्याला जनरेट करून देतात, म्हणजे वरचा व्हिडिओचा लेअर खालच्या व्हिडिओच्या लेअर बरोबर कसा मिक्स होऊन वेगवेगळे इफेक्ट जनरेट करू शकतो, त्यालाच बोलतात ब्लेंडिंग मोड। ठीक आहे, इथे मुळात काय होतं की वरच्या व्हिडिओचा जो कलर्स आहे आणि खालच्या व्हिडिओचे जे कलर आहेत, जेव्हा आपण ब्लेंड करतो तर ते एकमेकाशी रिॲक्ट होऊन काय वेगळा इफेक्ट जनरेट करून देतात, त्यालाच ब्लेंडिंग मोड बोलतात। तर तुम्हाला कंटिन्यूअस ट्राय करायचं आहे आणि मग तुम्हाला एक त्याचा अंदाज येईल की ओ अशा पद्धतीने हे ब्लेंडिंग मोड काम करतात। जरा अजून आपण ब्लेंडिंग मोड बघूया। सॉफ्ट लाइट, हार्ड लाइट, विविड लाइट, लीनियर लाइट, पिन लाइट, हार्ड मिक्स, डिफरेंस, एक्सक्लूसिव, सबट्रैक्ट, डिवाइड, ह्यू, सैचुरेशन, कलर, ल्युमिनोसिटी। आणि मी परत जातो, समजा इथे आहे ना, मी मुद्दामून आता जातो, समजा मी जातो हे मल्टिप्लायवरती। आता मल्टिप्लाय इंक इफेक्ट घेतल्याने आपल्याला हा ब्लेंड मोडने इफेक्ट आलेला आहे। तर मी काय करू शकतो, ह्या वरच्या लेअरला पकडून आहे ना, त्याचा इकडे ऑपॅसिटी कमी जास्त करून परत त्याची इंटेन्सिटी मी कमी करू शकते। बघा दिसतंय तुम्हाला। तर अशा पद्धतीने आपण ब्लेंड इफेक्ट यूज करून वेगवेगळे इफेक्ट्स जनरेट करून घेऊ शकतो, जो मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही दोन व्हिडिओच्या जागी 3 व्हिडिओ, 4 व्हिडिओ, 5 व्हिडिओ एकावर एक घेऊन तुम्ही त्यांना वेगवेगळे इफेक्ट्स किंवा ब्लेंडिंग मोड जोडून इफेक्ट जनरेट करू शकता। ठीक आहे, ट्राय करा, तुम्हाला त्याचा एक एसेन्स येईल आणि तुम्ही त्याला एन्जॉय कराल। अशा पद्धतीने आज आपला हा ब्लेंडिंग मोड ऑप्शन संपला आहे। आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो, तुम्हाला खूप सारं समजलेलं आहे आणि त्यातून तुमचा फायदा होतो। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, ज्याने की जेव्हा पण मी नवे व्हिडिओ अपलोड करीन लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद, थँक यू।